पण इथं विषय असा झाला की किल्ली जाणार नाही. सकाळी 9ला बोललो होतं, आता वाजल्यात आय थिंक 10:56. ब्लॉग येणार आहे आपला आज. विषय हार्ड नाही तर सकाळचं 9:30 वाजल्यात. कधी लवकर उठत नाही मी. आज लवकर उठलो कधी नव्हते. माझ्यासाठी 9:30 म्हणजे लई मोठी गोष्ट आहे. आज आपल्याला वेडिंगची ऑर्डर आहे, आपण वेडिंगला जाणार आहे. आज लई दिवसांना लवकर उठलोय. कसं तर वाटायला लागलं नवीन जगा असल्यासारखं बघू शकणार. ओंकार गडीवर आपल्या सगळ्यात आला बघा इकडं. तिथं आता आपण पहिला घरातून बाहेर पडली मी आता इथून पहिला आपण स्टुडिओला जाणार. स्टुडिओ मध्ये जाऊन सगळं साहित्य घ्यायचं, बाकीच्या बॅगा घ्यायच्या आणि आपण लग्नाच्या हॉलला जायचं. बघू आज काय काय होणार आहे. भेटू थोड्या वेळातच. इकडून आता आपण आलोय बरोबर आपल्या स्टुडिओच्या रोडला आणि बघू शकताय की वरतीच्या पुढे बोर्ड दिसतोय. आता आपण स्टुडिओ पाशी आलोय, पण इथे विषय असा झालाय की किल्ली जाणार नाही. आता किल्लीची वाड्यावर बसलोय खोयासारखं. हे बघा मास्क लावून बसले, सगळ्या मुलीच बघायला लागले. मास्क काय गेला दाखवून पब्लिकला समजून कसं दिसतेस. याचं नाव आहे ओंकार बांदोडेकर, ओजी फोटोग्राफी. आता तुम्ही म्हणणार बांदोडेकर आणि जी कसं काय. जी फॉर समज नंतर सांगतो. सो भेटू किल्ली आली की आता काय काय बघूया स्टुडिओ मध्ये. सो आता आपण स्टुडिओ आलोय. हा आपला स्टुडिओ आहे, बघू शकताय. सगळं पब्लिक आमचं बसलंय. सो आता पुढच्या 10 मिनिटात आम्ही इथनं निघणार आहे हॉलला. त्यांच्या कॉल आला की निघायचं. सकाळी 9ला बोललो होतं, आता वाजल्यात आय थिंक 10:56. आता मी जाणार लग्न करणार. रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. लग्न लावणार करणार नाही. भेटू. सो गाईज आम्ही आता इथे गिरगावच्या घाटात आहे. इकडनं आम्ही आता कागलला जाणार आहे. कागलला आपली ऑर्डर आहे. शेंदूर रोड ते कुठे तर आहे. तिकडे जायचं आहे. गाडी चालवायला लागलोय. गाडी चालवत तुमच्या बोलायला लागलोय. ब्लॉग येणार आहे आपला आज. विषय हार्ड नाही तटत. लई दिवसानं ब्लॉग करावलोय. हे बघा मुलगी संग बोलायला लागले मागं. आयुष्यामध्ये मुलगी असली की नाही आयुष्याची बट्टी लागत्या. हे भावाकडनं बघा एवढं तर काम चाललंय तरी सुद्धा भाऊ गर्लफ्रेंड संग बोलायला लागलाय. अशा किती गर्लफ्रेंड असली याकडे तुम्ही विचार करू शकताय. सो चला गाडी चालतो. गाडी जाताना मोबाईल युज करू नका. बाय बाय. हीच गाडी आहे ज्यामध्ये तात्या विंचू गेला होता बसून मागे. त्यामध्ये तुम्हाला शिडी दिसते, त्याच्यावरती तात्या विंचू बसलेला आणि तो गेला होता मुंबईला गेला ना म्हणे. हा ही बस आहे. ते बस तुम्ही बघू शकताय. आपल्या ब्लॉग मध्ये ही दिसली म्हणून मी दाखवतोय, बाकी काही विषय नाही. पाऊस चालू झाला. पुन्हा खाल्यावर थांबायला लागणार. हे बघा कसं गेलंय. थांबायचं पुन्हा पाऊस आलाय म्हणल्यावर. बोंब चालू आहे पावसानं. गेलं 25 मिनिटं आम्ही असंच गाडी चालवतोय. पाऊस आला की थांबतोय. लग्नाचा मुहूर्त चाललाय वाया आणि आम्ही तर अजून हे करायला. हे बघा खोयाचं कसं काय पण करत बसतोय. हा जेवला जेवलो की असतात नेताना जेवला काय. चला पाऊस गेला. काहीच पाऊस गेलाय. आम्ही पुन्हा जातोय आता आमच्या रोडला. ओमकार मोबाईल पकडा 2 मिनिटं. तर काय आम्ही पुन्हा येणार रे. काय करतात लग्नाला जातोय. रस्ता बघू शकता नेचर आहे. मस्त पस्ताना रस्ता आला आहे नदी. नदीचं पाणी गेला. निघाल रोडला स्टार्ट करू नका. खाऊ नका हो घाला. हो आयुष्यामध्ये गॉगल घालणं इम्पॉर्टंट आहे. चला असा तुला इशू. आपण आता डायरेक्ट भेटू त्या पॉइंटला हॉलच्या दारात. बाय. फायनली आलोय हॉलच्या दारात. पुढे हॉल आहे. आता मस्त लग्नला यावं, फोटो काढावं, व्हिडिओ करावं. आज आज फ्लॅशला फ्लॅप नाही मिळाला. सकाळी घाईकडे आलो. हे बघा आता काय लावलंय. प्रिंटिंग पेपर लावलाय बघू शकताय. त्याला जुगाड म्हणतात. 2 रुपयाचा फ्लॅप. विचार
लग्नामध्ये महाराज वेगवेगळा असतोय, प्रत्येक महाराजाचे वेगवेगळे विधी. बघा आता काय काय चालू आहे. तुम्हाला माहिती आहे लग्नात सगळ्यात मोठा साक्षीदार कोण आहे? पण माहिती आहे काय तुम्ही इथं स्वतः मेडकिंग माझ्याशिवाय काही चालत नाही. लग्न चालू आहे. मला सगळ्यात न आवडणारं काम आमचे भाऊ करायले. वाईट बघ वा भाऊ काय झाले. विषय कसा आहे आता मी लग्न बऱ्यापैकी झालंय. मी कॅन्डिडेट करत होतो, एकच कॅमेरा लावलाय त्यामुळे ग्रुपचे काम भावाला फक्त ग्रुपचा टाइमला भाऊ खुश आहे. अंधारा भाऊ दिसून झालाय. बघू शकताय पब्लिक काय कमी झाले. भावाला आहे सगळं चेक करा. आणि मी काय लग्न झाले कपडे शूटला. आता भर पावसाचं थोडं लांब चालत होता तुम्ही जण पुढे गाड्या या पुढे अनेक गाड्या काय तर सांगू तुम्हाला. भर पावसात एवढा लांब चाललोय कसं वाटायला मला सांगू शकत नाही मी. आता लय कंटाळा आलाय. फायनली शूट झाले. पावसामुळे बघू शकता मी कसं लुक केला असेल. विषय हार्ड मध्ये दाखवतो तुम्हाला. बघा चेक करा हे आपला हॉल आहे. आणि आता आम्ही चाललो. फायनली काम झाले. मस्ती पावसात भिजत मगाशी बघितला रेनकोट घालून फोटो काढतेला. सो फायनली शूट झाले. एका फोटोग्राफरचा दिवस म्हणजे प्रत्येक फोटोग्राफरचा असं नसतोय. आम्ही असं करून घेतोय एन्जॉय करत. बाकी काय विषय नाही. आता पडत होता खाली भाऊ आपला पडला असता मी व्हिडिओ मध्ये दाखवला असतं पण पडला नाही म्हणून मी दाखवून झालोय. बाकी काय विषय नाही. सो गाईज अजून इथनं कोल्हापूरला जायचंय. लय मोठा विषय आहे. बघू पाऊस पडायला लागला भिजत जायला लागला. माझं काय मी मस्ती घालून बसलोय. भावाची वाट आहे. भावा इकडेच वाटले एकदम छान. हा पावसात भिजायची इच्छा आहे. आता काय नाही लाज आहे. आज आपण काय काय कांड केलं कसं कसं केलं सगळ्यांना माहितीये. सो ब्लॉग शेवटपर्यंत बघा. शेवटच राहिलाय विषय हा. चला बाय बाय. फायनली आपण कोल्हापूरच्या रोडला गिरगाव वाटत खाली यायला लागलोय. पुढं पाचगाव आहे आणि बघू शकता कोल्हापूर पुढचा कर्म तलाव आहे. काय काय होते तुम्हाला सांगू काय चेक आणि मी जादू जादू. सो गाईज फायनली मगाचा पावसामुळे व्हिडिओ करता आला नाही. पावसात भिजत आलो. आता स्टुडिओ मध्ये आलोय. रात्र झाल्या. आता मी घरी चाललोय. आणि आता गाडी पाऊस होता त्यामुळे आता 4 व्हीलर मागून घेतल्या. बघू शकताय भावाची. आता इथनं जाणार आम्ही. अंधार दिसतोय बघा जरा. सो काय आता आपण घरी चाललोय. रात्रीचे 12:30 वाजल्यात. कायम रात्र झाली असत्या. आमचं भाऊ गाडी चालवाले हात कुठे कुठे ठेवून बसले दोघं. थोडं रात्रीचं भाऊ मला घ्यायला आले. थँक्यू सो मच. चला जाऊ आता घरी. बघू आपण फायनली घरी आलोय. आणि आता आपण रूम मध्ये. सो आजचा दिवस इथेच होतोय. आजचा ब्लॉग इथे एंड होतोय. उद्या आपण पुन्हा नवीन ब्लॉग करू लवकरच. आणि आजच्या ब्लॉग मध्ये जास्त काही बोलता आलं नाही कारण दुपारनंतर पावसानं सगळा गोळ केला आणि मला ब्लॉग पूर्ण करता नाही आला. सो इथेच मी थांबतोय. भेटू उद्याच्या ब्लॉगला. बाय बाय.